नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. तुम्ही जर आरोग्य क्षेत्रात नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मीरा भाईंदर महानगरपालिकेने एक मोठी भरती जाहीर केली आहे. चला तर मग या संधीबद्दल सगळं काही अगदी व्यवस्थित आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, ही खरंच एक मोठी संधी आहे. कारण यामध्ये ANM, GNM, फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियन अशा अनेक महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. या संपूर्ण माहितीपत्रकात आपण प्रत्येक पदासाठी काय पात्रता हवी, पगार किती मिळणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज नेमका कसा करायचा हे सगळं पाहणार आहोत. त्यामुळे अर्ज करण्याची प्रक्रिया तुमच्यासाठी एकदम सोपी होऊन जाईल. ठीक आहे, तर सर्वात आधी आपण मूळ गोष्टी समजून घेऊ. म्हणजे ही नोकरी नक्की कोणत्या स्वरूपाची आहे आणि कोणत्या तारखा आपल्याला डोक्यात अगदी पक्क्या ठेवायच्या आहेत. चला बघूया. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या, ही सगळी पदं जी आहेत ना ती कंत्राटी स्वरूपाची आहेत. याचा अर्थ सुरुवातीला तुमचा करार 11 महिन्यांचा असेल. पण घाबरू नका, जर तुमची कामगिरी चांगली असेल तर हा करार पुढे नक्कीच वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आता या तारखांकडे विशेष लक्ष द्या. अर्ज भरण्याची प्रक्रिया 17 एप्रिलपासून सुरू झालेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाची तारीख आहे 4 मे. हो, 4 मे. या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच तुमचे अर्ज स्वीकारले जातील. माझी एकच विनंती आहे, शेवटच्या दिवसाची वाट अजिबात पाहू नका. लवकरात लवकर अर्ज करून टाका. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. म्हणजे नक्की कोणकोणती पदं आहेत आणि वेगवेगळ्या कार्यक्रमानुसार या जागा कशा विभागल्या गेल्या आहेत ते आता आपण सविस्तरपणे पाहूया. तर सर्वात आधी आपण पाहूया थेट राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे NHM अंतर्गत कोणकोणत्या पदांसाठी जागा निघाल्या आहेत. तर बघा, NHM अंतर्गत महिला स्टाफ नर्ससाठी तब्बल 9 जागा आहेत आणि ANMसाठी 6 जागा आहेत. सोबतच फार्मासिस्टसाठी 1 आणि लॅब टेक्निशियनसाठी 3 जागांवर भरती होणार आहे. तुम्ही पाहू शकता की नर्सिंग पदांसाठी GNM किंवा BSc नर्सिंग आवश्यक आहे आणि पगारही चांगला आहे, साधारणपणे 20,000 रुपयांपर्यंत. आता आपण राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाशी संबंधित काही विशेष पदांबद्दल माहिती घेऊया. या कार्यक्रमामध्ये 2 महत्त्वाच्या भूमिका आहेत. एक आहे वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, ज्यासाठी 1 जागा आहे आणि पगार आहे 20,000 रुपये. आणि दुसरी भूमिका आहे क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता, यासाठी सुद्धा 1 जागा आहे. देशाच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमाचा भाग होण्याची एक उत्तम संधी आहे, नाही का? चला आता आपण त्या कार्यक्रमाकडे वळूया जिथे सगळ्यात जास्त जागा आहेत. ती म्हणजे 15व्या वित्त आयोग कार्यक्रमांतर्गत भरली जाणारी पदं. इथे बघा, महिला स्टाफ नर्ससाठी तब्बल 17 जागा आहेत. ही खूप मोठी संधी आहे. पुरुष स्टाफ नर्ससाठी देखील 1 जागा खास राखून ठेवली आहे. आणि हो, मल्टीपर्पज वर्कर म्हणजेच MPWसाठी 13 जागा आहेत, ज्यासाठी विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आणि आता आपण आपला दवाखाना या लोकप्रिय उपक्रमाशी संबंधित ज्या जागा आहेत त्याबद्दल जाणून घेऊया. या उपक्रमांतर्गत महिला स्टाफ नर्ससाठी 2 जागा उपलब्ध आहेत, तर MPW पदासाठी 3 जागा आहेत. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथल्या MPW पदासाठी पात्रता थोडी वेगळी आहे. तुम्हाला 12वी विज्ञानसोबत सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण केलेला असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपण सगळ्या पदांबद्दल जाणून घेतलं. आता सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न की अर्ज करायचा कसा. घाबरू नका, चला अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया एकदम सोप्या पायऱ्यांमध्ये समजून घेऊया. बघा, अर्ज करण्याची प्रक्रिया 3 सोप्या पायऱ्यांमध्ये आहे आणि 3ही पायऱ्या पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं काम म्हणजे तुम्हाला एक ऑनलाईन Google फॉर्म भरायचा आहे. दुसरं म्हणजे अर्जाची प्रिंट काढून त्याला तुमची सगळी आवश्यक कागदपत्रं जोडायची आहेत. आणि तिसरी पायरी, हा पूर्ण तयार झालेला अर्ज वेळेच्या आत दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे. तुमचा अर्ज पाठवण्याचा पत्ता व्यवस्थित नोंदून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. पत्ता आहे सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, मंडली तलावजवळ, तळमजला, भाईंदर पश्चिम, जिल्हा ठाणे. तुम्ही इथे स्वतः जाऊन अर्ज जमा करू शकता किंवा पोस्टानेही पाठवू शकता. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण काही अत्यंत महत्त्वाचे नियम पाहणार आहोत, ज्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका, नाहीतर तुमची मेहनत वाया जाऊ शकते. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. हा सल्ला थेट जाहिरातीमधूनच घेतला आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की जरी तुमच्या प्रवर्गासाठी जागा नसली तरीही जर तुम्ही पात्र असाल तर अर्ज नक्की करा. कारण जर राखीव जागेवर उमेदवार नाही मिळाला तर तुमचा विचार होऊ शकतो. त्यामुळे संधी सोडू नका. आणखी 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1.
जर तुम्हाला एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असेल तर प्रत्येक पदासाठी तुम्हाला वेगळा स्वतंत्र अर्ज करावा लागेल. 2. अर्जावर तुम्ही कोणत्या कार्यक्रमासाठी अर्ज करत आहात, जसं की NHM किंवा 15वा वित्त आयोग, ते स्पष्टपणे लिहा. आणि 3. लहान कुटुंब प्रमाणपत्र जोडायला अजिबात विसरू नका, कारण ते अनिवार्य आहे. आणि सगळ्यात शेवटी एक महत्त्वाची सूचना. या भरतीबद्दल पुढची कोणतीही माहिती, जसं की निवड यादी किंवा इतर काही बदल, हे तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी मिळतील, आणि ते म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट, जी आहे www.mbmc.gov.in. कृपया इतर कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका. तर मित्रांनो, स्टाफ नर्सपासून ते आरोग्य कार्यकर्त्यांपर्यंत या भरतीमध्ये तुमच्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. जर तुम्ही आरोग्य क्षेत्रात आपलं करिअर घडवण्याचं स्वप्न पाहत असाल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असू शकते. यावर नक्की विचार करा आणि जर तुम्ही पात्र असाल तर वेळ न घालवता अर्ज करा. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि हो, DMAR बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमचे इतर व्हिडिओ नक्की पहा आणि DMAR महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.